पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता हनुमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चंदनवाडी ठाणे पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या प्रियांका सुशील शिलकर वहिनींना आपण भेटणार आहोत. या वहिनींशी संवाद साधूया. ठाण्यामधल्या आजच्या भागात बघूया कोण जिंकणार पैठणी. खबरलो मी 2007 म्हणतात आणि 1 वर्ष कसं होईल. पण आपलं थोडं आकडूपणा आहे ते. आकडूपणा का? वा. प्रिया उठ बोल. प्रिया उठ बोल. तुझ्यामुळे पण तुझ्यामुळे आईवर तक्रार झाली आता. हो, एवढा मोठा स्ट्रॉंग वकील आहे. आई टीका पडेल असा वकील आहे. नमस्कार 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 नमस्कार. घेतो जोरदार आहे. स्वीट स्ट्रॉबेरी घ्या उखाणा. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. सुशील रावांचं नाव घेते. बांदेकर भाऊजी तुमच्यासाठी स्पेशल. काय सांगता. ताजमहाल जेव्हा बांधला तेव्हा तुम्ही तिकडे होता? नाही. गंमत करतो. द्या ओळख करून सगळे. हे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. बाबा. नमस्कार. जाऊबाई. लहान जाऊबाई. मोठ्या जाऊबाई. नमस्कार. सासू. नमस्कार. सासरे. नमस्कार. नणंद. शेजारी. मोठे दीर. नमस्कार. लहान दीर. परत एक लहान दीर. नमस्कार. आणि बाकी पूर्ण चंदनवाडी फॅमिली. नमस्कार चंदनवाडी कुटुंबाला नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. चांदीच्या वाटीत चकचकीत दही, पैठणीवर करणार मिस सई. महाराष्ट्र आहे भारताची शान, पैठणीवर फक्त माझाच मान. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते नेवाचं माझं गाव. ओ विजयराव घ्या ना माझं नाव, आज पैठणीचा आहे माझाच मान. नमस्कार. बालपण कुठलं तुमचं? ठाण्यातलंच, कोपरीतलं. कोपरी. कुठे? आनंद नगर. कोण कोण घरी तुमच्या? आई, बाबा, 2 भाऊ मोठे आणि मी. बाबा काय करायचे? बाबा गारमेंटमध्ये कामाला होते. नोकरी. आणि तुम्हाला एक भाऊ? मोठे 2 भाऊ आहेत. मोठे 2 भाऊ. आणि तुम्ही? मी लहान. म्हणजे 3 जण तुम्ही? हो. आणि तुमचं बालपण सगळं इथे गेलं? सगळं इथे ठाण्यातच. मजेत. काय मागाल ते मिळायचं? हो. लाडकी. खूप लाडक्या होता? हो. काय सांगता? कशामुळे एवढं? काकांच्या फॅमिलीत आणि आमच्या फॅमिलीत मुलगी कोणच नव्हती. मी एकच होती. 15-16 भावांमध्ये मी एकच बहीण होती. त्यामुळे लाड भरपूर झाले. शाळा कुठली? बेडेकर हायस्कूल. बेडेकर हायस्कूल. आणि लग्न कधी झालं? लग्न 8 आज उद्याच म्हणजे 1 वर्ष होईल. 8 मार्च 2007. किती वर्ष होणार? 1 वर्ष नाही, 5 वर्ष. घाबरलो मी. 2007 म्हणतात आणि 1 वर्ष कसं होईल. माझ्या गणिताची काही गडबड आहे की? नाही. बरं, मग शाळेत बालपण वगैरे एकदम छान गेलं? मज्जेत. धडपड वगैरे? बरीचशी. म्हणजे? धडपड म्हणजे चालू असायचं काही नाही, कुठे पडणं लागणं सतत चालू असायचं. कशामुळे हे? मला एक सवय होती की मी पडली की मी पहिले माझे हात असे घ्यायचे. हो. आपल्या लागू नये घाबरून किंवा काय की मी आता पडते मी पटकन हात असे करायचे. मग ते हातावर पडल्यामुळे हातावर जोर यायचा आणि त्यामुळे फ्रॅक्चर व्हायचं. किती वेळा झालं फ्रॅक्चर? 5 वेळा. 5? कुठला हात तो? उजवा हात. 5 वेळा फ्रॅक्चर. आता हाताला सवय झाली असेल, हो ना? हे सगळं शाळेत असतानाच की कॉलेजमध्ये? नाही, शाळेत असतानाच 10वी पर्यंत. कॉलेजमध्ये नाही कधी पडले. लग्नानंतर? नाही कधी नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, मिस्टर तुमचं काय करतात? नोकरी करतात. बोलवा. या. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. तुमचं बालपण कुठलं? मी इथलं ठाण्यातच, चंदनवाडी. चंदनवाडी. चंदनवाडी पासून कोपरी किती लांब?
2 किलोमीटर. 2 किलोमीटर. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील 2 भाऊ बस. आई वडील 2 भाऊ, तुम्हाला बहीण नाही. नाही. मग तुमची ओळख कधी यायची? कॉलेजमध्ये कॉलेजमधली कुठलं कॉलेज? ठाणा कॉलेज KG जोशी. KG जोशी बेडेकर कॉलेज. तुमचा आवाज का बसलाय आज? सायनसचा प्रॉब्लेम आहे म्हणून. म्हणून बसलाय की आजच बसलाय? नाही सायनसचा प्रॉब्लेम आहे काय मला. खरं सांगा काय ते? सायन्सचा प्रॉब्लेम आहे. सायन्सचा प्रॉब्लेम आहे. एकमेकांना तुम्ही कॉलेजमध्येच बघितलं, कॉलेजमध्येच भेटला, कॉलेजमध्येच एकत्र डबा खाल्ला? नाही डबा नेलाच नाही. डबा नेला नाही, डबा नेला मग एकत्र कॅन्टीन मध्ये बस. बाहेरची कॅन्टीन कॅन्टीन मध्ये बाहेरच्या कॅन्टीन मध्ये बसायचे. कन्हैया नावाची कॅन्टीन मध्ये काय नाव? कन्हैया. कन्हैया. कॅन्टीनचं नाव कॅन्टीन. तुम्ही कन्हैया. कुठं काय म्हटलं? तुम्ही कॅन्टीनचं नाव असं का म्हणाला? मला असं वाटलं की तुम्ही कसलं वेगळं विचार. नाही, मी म्हटलं कॅन्टीनचं नाव विचारलं ना. आणि मग काय झालं कन्हैयामध्ये? काय तेव्हा काय जस्ट फ्रेंड्स सर्कल होतं. मग फ्रेंड्समध्ये आम्ही बसायचो. हां. ॲक्च्युली तिची एक फ्रेंड होती आणि माझा एक फ्रेंड होता. त्या दोघांचा आम्ही अफेअर करत होतो. तर त्यांचा अफेअर झालं त्यांच्यावर आम्ही फिरत असायचो. म्हणजे ॲज अ सपोर्टिव्ह त्यांना म्हणून ती मला घेऊन जायची आणि तो ह्यांना घेऊन जायचा. मग पुढे ते राहिले ते बाजूला. राहिले बाजूला, आम्हीच एकत्र झालो आणि 15 दिवसांनी तिथेच आम्ही बसायला लागलो. जे तिथे दोघं बसायचे ते 15 दिवसानंतर आम्ही तिथे बसायचो. पण कोणी तुमच्यापैकी कोणाला प्रपोज कसं केलं? मी केलं त्यांना. हो, तुम्ही विचारलं? उलट असतं खरं ना. मग कसं काय? काय नाही तेच प्रपोज करत होती. 27 तिचा बर्थडे असतो जानेवारीला, तेव्हा तिने फर्स्ट प्रपोज केलेला. पण आपल्यात थोडा आकडूपणा येते. आकडूपणा का? म्हणजे थोडा असा भाव द्यायचा नाही ना, आपली पहिल्याची सवय होती. मुलीला कुठल्या अजूनमध्ये डिमांड दिलाच नव्हता. मग त्यामुळे हे कशी पार्टी ते 1 एप्रिलला काय काय ऍक्च्युअल मित्रांनी त्यांना हिंट दिलेली की ही जी ॲज अ फ्रेंड आपली आहे ती तुला प्रपोज करणार आहे अशी. म्हणजे त्यांना एक माहिती होतं की ती आज नाही उद्या विचारणार आहे. तर मी असा प्रयत्नही केला विचारण्याचा, फोनवर विचारण्याचा केला. तर ते म्हणाले की फोनवर नाही, जे काही बोललंय ते आमने सामने करूया आपण. बापरे. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि तेव्हा त्यांच्या 12वीच्या एक्झाम्स चालू होत्या, सुट्ट्या त्यांना लागलेल्या होत्या. मग एक दिवस ठरवून ते आले कॉलेजला. मग तेव्हा विचारलं त्यांना विचारलं. मग काय म्हणाले तेव्हा? हो म्हणून. तेव्हा ते विचारलं तिने की इंटरेस्टेड आहे का. आकडूपणा तुमचा एक हप्ता चाललेला ना, एक हप्ता भरपूर झाला. एक आठवडा चाललेलं त्यांचं. काय म्हणायचं? नाही ती विचारत होती एक की ऑर्डर नाही नंतर तू समोर आल्यावर विचार, फोनवर नको, असं नको तसं नको. म्हटलं ठीक आहे. म्हणजे एक हप्त्यापासून तिथं चाललेलं फोनवरच कॉन्टॅक्ट फक्त. पण जेव्हा तुम्ही यांना प्रपोज केलं, यांनी 8 दिवस असं नकार घंटाला टाळाटाळ केली, पण शेवटी होकार दिला. हा, पण त्यानंतर स्वभाव त्यांचा आखडूपणा जो काय होता तो कमी झाला का? नाही, ऍक्च्युअल त्यांचा स्वभाव तसा नाहीच आहे. मग पण ते असं वरचेवर दाखवणं, थोडं ऍटिट्यूड म्हणतात ना, थोडं दाखवणं, तसं ते करत होते. पण नंतर हो बोलल्याच्या नंतर रिलॅक्स. आता कोण ऍटिट्यूड दाखवतं काय? हा, इकडे ऍटिट्यूड जास्त झाला आता का? असंच कुठल्याही कारणावरून पारड बदल. हा, जर या साईडला जड झालं थोडं. सो बाबर, मला विचारायचं की जेव्हा तुमचं प्रेम झालं त्यावेळेला तुम्ही यांना कधी विचारलं नाही तुमच्या घरी भाऊ किती आहेत म्हणून? हा, विचारलेलं. मग तुम्हाला टेन्शन नाही आलं भावांचं? नाही, टेन्शन काहीच नव्हतं. का? जास्त काय मारामारीच करायची होती. अरे दुसऱ्याचा काय विचारत नव्हता. तुमच्या घरी कळलं त्या काय झालं? नकार होता थोडा. नाही, आमचे पप्पांचे मित्र होते ते त्यांच्या जवळचेच होते. तर ॲज अ त्यांची फ्रेंड म्हणून विचारलं पण तिथे, पण त्यांचा नकार झाला त्या गोष्टीवर. आणि मग नंतर 2-3 महिन्यांनी मग आम्ही डिसिजन घेतलं की असं लग्न करूया. हां, आम्ही ॲक्च्युअल 1 इयर आधीच करून ठेवलेलं मॅरिड. वा. ॲज अ प्रिकॉशन म्हणून आधी करून ठेवलेलं मॅरेज. तसं त्यांच्याही घरी माहिती नव्हतं आणि माझ्याही घरी नव्हतं माहिती. पण नंतर त्यांनी सांगितलं घरी की आम्ही असं असं केलेलं आहे, आता काही पुन्हा मॅरेज करायची गरज नाही आहे, फक्त जाऊन आपल्याला. मग घरातले तयार झाले की ठीक आहे म्हणून चालेल. माझ्या घरी अजूनही तयार नाही. अजूनही तयार नाही? कधी भेट होते? नाही. कधी बघणं बोलणं नाही. बाबा कधीतरी वरचेवर भेटले तर, नाही तर नाही. असंच कधी कुठे मिळाले फंक्शन मध्ये नाही तर बाहेर भेटतात. नाही तर नाही, कोणाचं नाही. तुम्ही मिस करता? कोणाला जास्त मिस करता माहेरच्या? चौघांना. छोटीशी फॅमिली होती, दोघे भाऊ होते केअरिंग, आई वडीलही केअरिंग होते चौघांची. पण कधी कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही प्रयत्न नाही केला? केला बऱ्यापैकी, झाला नाही झाला. आता सुखात आहात? खूप 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 छान खूप खूप छान. आत्ता समजा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तुमच्या घरातले सगळे एकत्र बसून बघत असतील तर काय सांगाल घरातल्यांना?
जेवढी आधी आठवण काढत होती तेवढीच अजूनही काढते. माझी चूक पोटात घ्या आणि मला घरी बोलवा. आणि लवकरात लवकर सगळे एकत्र गुण्या गोविंदानं नांदू दे असं म्हणत त्यानंतर 8 वस्तू समोर येणार. त्यापैकी 4 वस्तू ह्यांना मिळणार का ते बघणार. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. तो 1 रुपयाचा टॅग मिळाला तर हे नियम आहेत ते सांगायलाच पाहिजे. दगड कधी मारलाय? तेच काय झालं? फ्रेंड्स बरोबर होतो ना, जे सांगितलं त्या मित्राचं अफेअर चालू होतं. हां त्या टायमात त्यांच्याबरोबर आम्ही बसलेलो होतो. तर इथं चालेल नुसतं दगड मारत चुकून दगड माझ्या डोक्याला मारले. अरे बापरे, काय हो? चुकून लागलेला, त्यांना मारायचा विचार नव्हता. मग कोणाला असेच मारायचं? बसल्या बसल्या टाइमपास खाडीत दगड मारत होते. खाडीत? चुकून एक दगड त्यांना लागला. नाही, तो असा खाडीत दगड असा कसा जाईल? ते तिकडे बसले होते खाली खाडीत? ना. मग खाडीच्या कट्ट्यावर कट्ट्यावर बसलेले ते. पण त्याला तिकडे लागला. तुम्ही इथे मारत होते, ते खाली बसले होते, त्यांना लागला. नेम धरून मारला तेव्हा लागला. हां नाही, तेच आहे. चुकून लागला. चुकून लागला. तेच आहे. चुकून लागला. बरं, 8 वस्तूंपैकी 4 वस्तू मिळणार का बघूया. 1 रुपयाचा टॅग मिळतो का तेही बघूया. घ्या. बांगड्यांचा स्टँड. बरं बघा, उघडा. 10 रुपये. 10 रुपये. एक संधी गेलेली आहे. 1000 रुपये. 1000 रुपये. डीजे. स्पीकर. 50 रुपये. आता एकच संधी राहिलेली आहे. गॉगल ठरवलेला आहे त्यांनी. 20 रुपये. मुलगी काय म्हणत होती? स्टीलचा डब्बा. तू डब्यावरच ठाम आहेस. बघूया हो काय आहे त्या डब्यावर. 1 रुपया. तू सांगत होती बरोबर होतं. तिचं ऐकलं असतं तर हे बक्षीस नक्की मिळालं असतं. बक्षीस घे. आहेत की नाही? हो, आवाज मला कळलंच नाही आहेत की कुठे गेले. पहिला आरोप कोण? सासूबाई करा. उठत नाही लवकर उठत नाही. मुलीला डबा वगैरे देत नाही. हा? जाते शाळेमध्ये डबा वगैरे देत नाही. मुलीला डबा देत नाही. काय डबा मिळतो तुला? मिळतो. चपाती भाजी नाही, बिस्किट वगैरे ते देते. असं काहीतरी देतो. चपाती वगैरे बनवली असते ना हा. तिने. लवकर उठत नाही, मग बिस्किट वगैरे देते. अच्छा, 1 मिनिट. आरोप मान्य आहे? आणि असं नाही, पण ती लेट झोपते, रात्री कामावर लेट होतात, त्यामुळे उठात लेट होतो थोडं. तुमचं काय म्हणणं आहे? तीच मुळात खूप उशिरा झोपते. तिला बॉर्न टू ती कधी लवकर झोपली नाही. ऍक्च्युअली तिचा टाइम 1चा झोपायचा. नॉर्मल 1च्या नंतरच ती झोपते. तुझ्यामुळे. पण तुझ्यामुळे आईवर तक्रार झाली आता. अजून कोण? तुम्ही बोला. जाऊ दे. त्यांच्या कोणतीही गोष्ट लक्षात नाही येत. सांगितली की एकदा मग 2दा सांगायला लागते सारखं सारखं, विसरून जातात. ते लक्षात राहत असं नाही, पण थोड्या वेळाने अशी ती करते क्लिअर गोष्ट जी पण आहे ती. काय पण त्या क्षणी होत नाही ती. लगेच नाही होत, पण थोड्या वेळाने करते. आई बोलले रात्री झोपायला उशीर होतो म्हणून सकाळी उठायला उशीर होतो. रात्री झोपायला उशीर का होतो? मला सारख्या व्हॉट्सअपवर SMS करून देतात, अजिबात झोपून देत नाही. प्रिया उठ, प्रिया उठ बोल, प्रिया उठ उठ बोल. असं करतात. आणि तुम्ही काय करता सकाळी उठून? तिला काम तेवढंच दे झोपायचं. तुम्ही कुठे राहायला? मी 5 पाकाडी. ठाण्याचं. हो, हो. तुम्ही किती वाजता उठता सकाळी? मी 8ला. मग हा मला सतवतात ना. ह्यांच्यामुळे? त्याला पण रिझन आहे. तो आमचा नवीन पाहुणा आला, तो झोपत नाही लवकर. तो रात्रभर रडत असतो. मग हिला टाइमपास तो दिलेला असतो. हिला तिचं काम काहीच नसतो. एवढंच काम दिलं फक्त, रात्रभर टाइमपास करायचा. उलटा मी पण जेव्हा व्हॉट्सअप असतो तर तिला मी स्वतः सांगतो की झोपत जा, पण नाहीच. बोलते नाही, मला कामच ती दिली. अजून कोण बोलणार? बोला. वहिनी, मला जेव्हा स्टडी करायचा असतो, इम्पॉर्टंट असतो, तेव्हा वहिनी नेहमी बाहेर जातात. ऍक्च्युली ती जेव्हा येते ना तेव्हा आम्ही संध्याकाळची वेळ हिला घेऊन कुठेतरी निघायचं असतं आणि ही वेळ त्याच वेळेला येते. बाहेर नेण्याचा टायमिंग असतो आणि ती त्या टायमात नेमकी येते, तर त्यामुळे ते टायमिंग ऍडजस्ट होत नाही. बरं, म्हणजे 2 टाइमचा आहे. बोला. मी एकच करावं की सकाळी रोज उठून लवकर उठायला पाहिजे.
पण तिला किती वेळा हलवली, आपण हाताने धरून अशी हलवली तरी उठत नाही. नाही असं नाही, काय काय मला हेच काय समजत नाही. काय हो सगळे असं नाही, असं नाही, असं नाहीये. नाही. हो एवढा मोठा स्ट्रॉंग वकील आहे. आई टीका पडेल असा वकील वकील आहे आहे. मग. कारण काय सगळ्याचं मूळ सूत्रधार तीच आहे, पण का तीच मुळात लेट झोपते. बरं आता सगळ्या आईमध्ये किंवा आमच्या वहिनींमध्ये चांगलं काय आहे सांगा, चांगले गुण सांगा. तशी तर खूप चांगली. कधी चांगले प्रेमळ पण सर्व कुटुंबाला व्यवस्थित, म्हणजे स्वतःचे मुलं असो किंवा दिराचं असू नये कोणाचं असं वेगळं वेगळं कधीच नाही. जे त्याचं ते माझं, माझं ते त्याचं असं समजून सर्व आमचं कुटुंब सर्व अशीच आहेत. एकत्र म्हणजे खूप चांगलं आहे. तर एकत्र. मला तर खूप सपोर्ट आहे त्यांचा, खूप म्हणजे खूपच. नाही करत हे नाही, त्यांच्या बाबांनी सांगितलं तसं जावेचं मुलं आहे किंवा असं काय हे नाही करत, फरक नाही. सगळं म्हणजे आपले सगळ्यांनाच धरून आहे. आमचं कुटुंब म्हणजे एक मोठं कुटुंब, वेगळं झालं तरी सगळेजण एकत्रच राहतात. खूप प्रेमळ वगैरे खूप प्रेमळ आहे. लग्न होऊन 4-4 वर्षे एकत्र झाले, राहिलो तरी पण आम्ही आम्ही त्यावेळी. एकाच घरामध्ये, आत्ता आम्ही जुन्याच घरी. वेगळं झालो. आत्ता वेगळं झाले. तुझ्या आईचं चांगलं काय सांग. मम्मीचं चांगलं सांगा. कधी कधी मम्मी काय मारते मारते. आईला चांगला गुण सांगितला. आणि थोड्या वेळाने मला मी अभ्यास नाही करत म्हणून पण मला मारते. होय ना, खूप चांगल्या गोष्टी आईबद्दल सांगितल्या. आणि यामध्ये सांगताना सांगितलंय की आई मला मारते किंवा ओरडते ते माझ्या चांगल्यासाठी, कारण मी अभ्यास करत नाही. हे सुद्धा तिने कबूल केलं, हो की नाही. तुमची एकमेकांबद्दल काय तक्रार आहे. अशी काहीच नाही, नॉर्मल काय सगळं व्यवस्थित आहे. बरं आता या आरोपांवर कौतुकावर तुमचं काय म्हणणं आहे. सगळ्यात महत्वाचं लवकर उठण्याचा प्रयत्न काय करणार नाही. करणार आहे. करणार. आणि काय अभ्यासाच्या वेळेला फोन करेन तेव्हा घरी थांबेन. जे काय प्रत्येकाचे आरोप आहेत ते म्हणजे हे करायचा प्रयत्न करेन. झालं, संपलं एवढंच. उद्यापासून वहिनी लवकर उठणार असं ठरलेलं आहे आणि डब्यात चपाती भाजी मिळणार असंही ठरलेलं आहे. असं म्हणत हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. आणि आता पैठणीच्या खेळात निवड कोणाची होणार ती आपण बघूया. घ्या होम मिनिस्टरचा आजचा हा भाग. आणि या भागामध्ये आज कोणाचं नाव जाहीर होणार. नाव आहे 3 किलो साखर 2 किलो तांदूळ असं लिहिलंय कोणी. अजून एक चिठ्ठी काढा. कोणीतरी वाण्याला लिहून द्यायचं होतं. निर्मला सावंत. निर्मला लक्ष्मण सावंत. कुठे राहता. चंदनवाडीमध्ये, पाटीलवाडीमध्ये. कुठे आली पाटीलवाडी. ह्याच्या बाजूला पाटीलवाडी याच्या पाटी. हा ह्याच्या पाठी बरोबर आहे. घरी कोण कोण आहे. मी एकटीच आहे. मुलगा आणि नवरा कामाला गेले. कामाला गेले. बर, मग आता तुमच्या बरोबर घरातलं कोण नाही. कोण नाही, शेजारी आले. शेजाऱ्यांना राहू दे तिकडेच. हा चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैसे. दोघींनाही 20-20 संधी. समोर 2 ठोकळे आहेत. कॅमेऱ्याच्या बाजूने म्हणजे त्या बाजूचा जो ठोकळा आहे त्यामध्ये जर चेंडू गेला तर 2 गुण, अलीकडे गेला तर 1 गुण. 20 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्या वाजवूया आणि शुभेच्छा टाका. एक 2 10 मध्ये गुणसंख्या 2. आता तुम्ही टाका. 2 3 या
यांची गुणसंख्या 3, या वहिनींची गुणसंख्या 2. आणखी 10 संधी मध्ये येऊन टाकू शकता तुम्ही. तीन झालेली आहे गुणसंख्या. 5, 7 आणि 3, 4, 5, 7, 8. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि चांदीचं नाणं उपविजेत्या ठरलेल्या सावंत वहिनींना अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिलकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. हनुमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चंदनवाडी ठाणे या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात झी मराठीवर.